विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे अनेक पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत। पुण्यापाठोपाठ मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंचे मुंबईमधले अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या घेतलेल्या बैठकीमध्ये काय चर्चा झालेली आहे, पदाधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। ठाकरेंच्या सैनिकांना आता भाजपची ओढ। ठाकरेंचे माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर। मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का बसणार। विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेते त्यांना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत। पुण्यातील 5 माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलाय। पुण्यानंतर मुंबईतही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ठाकरेंचे मुंबईतील अनेक माजी नगरसेवक ठाकरेंना रामराम करत भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। पक्षफुटीनंतरच्या काळात अनेक नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता भाजपची सत्ता आल्यानं ठाकरेंच्या शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना भाजपची म्हणजे सत्तेची ओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे। मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर पाहायला मिळाला। माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची खंत नगरसेवकांनी बोलून दाखवली। लोकसभा निवडणुकीपासून पक्षाकडून विश्वासात घेतलं जात नसल्याचा ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचा सूर असल्याची माहिती सूत्रांनी दिली। मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवलं जात नसल्यानं अनेक माजी नगरसेवकांनी नाराजी दर्शवली असल्याची माहिती मिळते। येणारी मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेना ठाकरे पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे आणि मुंबईत शिवसैनिक ही त्यांची मुख्य ताकद आहे। मात्र माजी नगरसेवकांचा पक्ष सोडण्याचा टक्का हा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येतोय आणि हे शिवसेना ठाकरेंना नक्कीच परवडणार नाहीये। यशाचे अनेक वाटेकरी असतात, मात्र अपयश पोरकं असतं असं म्हटलं जातं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत गेले होते। आता सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात आहेत, त्यामुळे ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेशाचे वेध लागले। विचारात घेतलं जात नाही किंवा नाराजी ही फक्त कारण असल्याचं बोललं जातंय, मात्र सत्तेच्या छत्रछायेखाली जाणं हाच यामागील उद्देश आहे। कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।